भिवंडी तालुका फोटोग्राफर वेलफेअर असोसिएशन भिवंडी आयोजित वार्षिक सभा व ज्येष्ठ फोटोग्राफर सत्कार समारंभ 2024 मोठ्या उत्साहामध्ये संपन्न। या शुभप्रसंगी अध्यक्ष भूषण तरे, माजी उपाध्यक्ष शेखर भगत, विद्यमान उपाध्यक्ष दीपक शेलार, सेक्रेटरी नागराज गाजुला समेत भिवंडी तालुक्यातील अनेक फोटोग्राफर या शुभप्रसंगी उपस्थित होते आणि यावेळी अध्यक्ष भूषण तरे यांनी सर्व फोटोग्राफरांना योग्य मार्गदर्शन केले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। तुम्ही प्रश्न मला विचारण्यापेक्षा ना त्या उपाध्यक्षाला विचारायला पाहिजे होतं का अध्यक्षाने तुझ्यावर भरोसा ठेवून तुझ्यावर जबाबदारी दिली, मग तू का नाही पार पाडत? हा प्रश्न आपण पण स्वतःला विचारायचा आणि त्याला पण विचारायचा कि अध्यक्ष ने कमेटी ने तुमको भरोसा देके तुमको ये पद दिया था, तुमने कभी इसका क्यों नहीं ये किया? आता जे झालं गेलं सर्व विसरा, आता नव्याने सुरुवात करूया। नवीन दिसताना ही आपली ताकद आहे। नव्याने सुरुवात करूया आणि तिला कशी पॉवरफुल करते त्याचा विचार करूया। उपाध्यक्ष त्याला कोण याला कोण, अरे आज आम्ही होतो तर तुम्ही असणार। 12 मी माझ्या संपूर्ण कामात बघायला मैं मेरे काम में पूरा प्रॉपर परफेक्ट होने के बाद भी अगर पार्टी पेमेंट नहीं देती है मी माझ्या संपूर्ण कामात बरोबर असून सुद्धा पार्टीने माझा मोबदला देण्यास नकार दिला, त्याची रिकव्हरी करण्याची जिम्मेदारी किसने ली? युनियनने लिया। आता एक्सपोजरला आपण स्ट्रिक्ट केला तर आता तो प्रेमाने काम करेल। तुझं काम प्रॉपर आहे, पार्टीला त्याचं काम प्रॉपर भेटला आणि तरी सुद्धा जर तुझे पैसे नाही दिले तर त्याच्यासाठी युनियन तुमच्या मागे खंबीर उभा आहे। त्याच्या घरी नोटीस पाठवेल, त्याच्या घरी आम्ही प्रत्यक्ष देऊ तुमच्या टोळीला, बाबा पेमेंट का नाही दिला सांग। तुम्हाला याच्यावर मोठी अजून काय ताकद पाहिजे? सागर ये पॉइंट बराबर है कि नहीं? बहुत बार होता है ना ऐसा, अपन एल्बम देते सब डिजाइन करते बाद में पेमेंट नहीं करते, तो दुख किसको होता है? तुमने तो एक्सपोजर को भी पैसा दे दिया, एडिटर को भी पैसा दे दिया, एल्बम वाले को भी पैसा दे दिया, डिजाइन वाले को भी दे दिया, सबका दे दिया, अभी लास्ट में अटक गया तेरा प्रॉफिट। सही है ना? त्याची जिम्मेदारी युनियनने घेतली। का घेतली? तुम्ही सभासद होणार तेव्हाच देणार ना, नॉन सभासद होणार नाही आणि लांबून बोलणार असं नाही होणार। 13वां नंबर, मी यूनियनच्या सभासदाचे, यूनियन में अगर कोई सभासद एक्सपोजिंग पे जाता है, एक्सपोजिंग का काम किया तो उसको पेमेंट 4 दिन के अंदर ही देना है। आज काम किया शाम को पैसा नहीं मिलेगा, मैं फोटोग्राफी चेक करूंगा। ये नियम सबके लिए। अगर मैं भी एक्सपोजिंग पे जाऊं तो मैं 4 दिन बाद पैसे, सामने वाले की भी कदर करो, सामने वाले को भी पेमेंट आया है कि नहीं आया। पर 4 दिन बाद नहीं देते तो हम लोग बैठे हैं, इतना टाइम पास है सबके लिए। 15 पॉइंट है, मी युनियन मध्ये कोणत्याही प्रकारचा वाद विवाद किंवा रिकव्हरी यांची नोंद करण्यास गेल्यावर अगर मुझे किसी का कंप्लेंट देना है कि मेरा एक्सपोजर में पेमेंट नहीं दिया, किसी ने मेरे ऑर्डर का पैसा नहीं दिया, तो इसका कंप्लेंट देते टाइम आपको जो पावती है वो फाड़नी पड़ेगी। जब भी आपका पैसा रिकवर होगा तो आपने जो पावती का बकाया पावती अमाउंट दिया है वो आपको रिटर्न दिया जाए।
आप समजे? कोणाकडनं भेटेल ते पैसे? तुझे एक्सपोजिंगचे 2,000 रुपये आहे, तो समोरवाला देतोच ना, आम्ही त्याच्याकडनं वाढीव 500 रुपये घेणार. क्यों लेंगे? क्योंकि तूने तुम्हारे दुख के लिए हमको पैसा दिया, तो दुख किसने दिया तुमको? तो फाइन कौन भरेगा? तो अगला टाइम वो सोचेगा साला मेरा पैसा देने से पहले टाइम पे पहले दे देता हूँ, क्योंकि मुझे वो 500 रुपया जो भाड़ा है उसका मुझे देना है रिटर्न. तो इसके लिए बिंदास होकर आप कंप्लेंट आपकी रजिस्टर करो. हाँ, तो हम लोग हैं उसमें, हम लोग हैं ना. 500 रुपये ऐसे नहीं है, जैसे कुछ कर सकते हैं वैसे भी दूसरे कुछ है नहीं. ये ब्लैक कोट में भी पहनता हूँ, इधर भी पहनता हूँ. 500 जो बनेगा कंप्लेंट करेंगे उसको 500 भी सामने लेके बस रिकवर करके. यस, रिकवर करके मिलेंगे. तो 500 नुकसान नहीं होगा कंप्लेंट करने का. वो लगा यार मैंने 500 रुपए तो भर दिया, अरे तुम्हारा 20,000 का रिकवरी, उसके लिए भी 500 ही भरना है. तुम्हारा 20,000 का रिकवरी, उसके लिए भी 500 ही भरना है, उसके लिए 10,000 नहीं भरना है. वो पैसा हमारे लिए नहीं है, वो पैसा यूनियन का भाड़ा है, खर्चा उधर जाएगा. आएगा कंप्लेंट का, फिर ट्रेलर देखो ना हमारा. सही बात है कि नहीं? ट्रेलर आम्ही दाखवू तुम्हाला, आप खाली कंप्लेंट दे दो. 4 दिन दिया ठीक है, तुम्हारा काम खराब है तो नहीं देगा पैसा. तुम्हारा काम परफेक्ट है तो उसको पैसा देना ही पड़ेगा. अगर तुम्हारा काम खराब होके भी मालूम है, अगर तुमको बुलाया तो भी उसको पैसा देना पड़ेगा. क्यों बुलाया फिर? बराबर की नहीं? अगर 4 साल से बंदा उसके पास काम कर रहा है तो इसको उसकी फोटोग्राफी मालूम है, इसके लिए बुलाया, तो अभी तो बोल रहा है उसका फोटोग्राफी खराब हो गया. भाई 18 साल का अनुभव है फोटोग्राफी का, और 18 साल में मैंने बहुत सारे फोटोग्राफर लोगों से मिल चुका हूँ, उनका तजुर्बा देख चुका हूँ, उनकी गलतियाँ देख चुका हूँ, सब देख चुका हूँ. तो इसके लिए मुझे नए नए पॉइंट देखे मतलब नहीं मुझे कोई उल्लू बना सके. और बनाने के लिए जाएंगे तो ये सब बैठे पीछे वो दिमाग लगाएंगे. और सबके लिए एक सुलभ मुद्दा है कि मैं यूनियन पे, यूनियन जो व्हाट्सएप ग्रुप बनाएगी, देखो आप अभी पर्सनली कोई मत लेगा, यूनियन जो पर व्हाट्सएप ग्रुप बनाएगी सब उसी में मेंबर बन के रहेंगे, अलग ग्रुप कोई भी नहीं बनाएगा. इसमें किसको बोलना है? ना आता नहीं है ना. अगर उनका मेंबरशिप है तो कुछ ये नहीं है, नॉन मेंबर. अभी मेंबरशिप नहीं दूंगा मैं. नाही ती त्यांची आणि मी काय म्हणतो, तो नॉन मेंबर केला तो कोणाला तरी मेंबरला एकेला ऍड करेल ना. ईमानदारी तुमच्यात असली पाहिजे, आमच्यात नाही. मेरा कहने का मतलब ये है कि वो अलग से अपना ग्रुप बनाए तो मैं क्या बोलता हूँ, वो बनाएगा उसमें एक तो कोई तो रहेगा ना अपना, तो उसने ईमानदारी से शिकायत भी करनी चाहिए. शिकायत करके ग्रुप में सिलेक्ट करना चाहिए. नाही शिकायत इकडे द्यायला पाहिजे. हाँ शिकायत द्यायला पाहिजे आपल्याला. आप कंप्लेंट करो. कंप्लेंट करो. ऍडमिट का थोडा कोणाला काय बोललं तर युनियनच्या व्हॉट्सअप ग्रुप बद्दल, व्हॉट्सअप ग्रुप बद्दल विजय या पुढे या. किसको बोला दादा आपको? लास्ट टॉप प्रसिद्धी ते लास्ट टॉप कोंडगाव, लास्ट टॉप पडगा, पडग्यानंतर अंबाडी, अंबाडीनंतर आपल्या इकडे कुठे वाटतं शेलापूर जास्त आहे. ऐका आपला मोठबिंदू फक्त भिवंडी आहे. या पूर्ण ग्रामीण आणि शहरी याच्यात सामील पाहिजे. जर याच्यातून काही मी दिवस आली आटापटा करतो ग्रुपमध्ये यांना ऍड करायचं ते होत नाही, मग त्याने काय करायचं एवढं मला उत्तर पाहिजे. याच्यात ऍड होत नाही, आपली मेंबरशिप घेत नाही, त्याने पुढे काय करायचं?
नॉन मेंबर तुमच्यासाठी खुश खबर आणि चांगला प्रश्न आहे. ज्याच्यात हिंमत आहे त्याने कंप्लेंट द्या आणि काय ऍक्शन होते ते तुम्हाला दिसेल. युनियन मेंबर कोणाकडे भीक मागणार नाही. तू मेंबर हो, समजलं. युनियन कमिटी किंवा हे कोणाला सभासद होण्यासाठी रिक्वेस्ट करणार नाही. ज्याला व्हायचं त्याला 12 दिवस दिले, ज्याला नाही व्हायचं त्यांना आम्ही काय उलट बोललो. चुकून ऑर्डरवरती एखादी कंप्लेंट आली चुकून, मग त्याला त्याचं ट्रेलर दिसेल ना, ते आम्हाला सांगायची गरज नाही पडणार. तुमच्या दमदासनी पाहिजे त्याचं कार्ड आहे ना. कार्ड कशासाठी ठेवलं आपण? कधी ऑर्डरवरती गेल्यावर त्याला विचारायचा तुझा कार्ड दाखव. प्रत्येक अधिकार सभासदाला दुसऱ्याचा कार्ड चेक करण्याचा अधिकार आहे. मुद्दा समज होईल. प्रत्येक सभासदाला दुसऱ्याचा कार्ड बघण्याचा अधिकार आहे. तो जर ऑर्डरवरती आहे तुझं कार्ड दाखव. आणि ज्याचं कार्ड नसेल त्याची कंप्लेंट देण्याचा अधिकार आम्हाला म्हणजे तुम्हाला आहे. रिक्वेस्ट कोणाला करणार नाही मेंबरशिप घ्या. पण जर मेंबरशिप नाही झाली काय अर्थ आहे मला सांगायची ना, तुम्हाला सांगायची पण गरज नाही. मग तुम्ही बोलता अध्यक्ष बेकार आहे. आता मेंबरशिप वाढवायची का? दिवस द्यायची का? आजचा दिवसच आहे ना. नाही, आताची इच्छा अजून अशी आहे का दिवस वाढवा मेंबरशिप. नाही त्यांना आपण रेट ठरवलं ना 1000 रुपयाला. ज्याला मेंबरशिप 1000 रुपये द्या आणि घेऊन टाका. युनियनचा खर्च आहे ना. तेच माझ्या आता आताची इच्छा आहे का 1000 रुपये दिले 22 तारखेला उद्यापासून. उद्या ना म्हणजे मीटिंग संपल्यानंतर. पहिली गोष्ट लक्षात घ्या, ज्याने मेंबरशिप घेतली नसेल त्याने मेंबरशिप घ्या. मीटिंग संपल्यानंतर रात्री कधी फोन केला तर युनियन मेंबरशिप घेणारच नाही, अजिबात घेणार नाही. आपल्याला गरज आहे, आपल्याला गरज आहे. रामा गरज आहे क्या? आपल्याला गरज नाही. बस झाले एवढे. अरे जर 100 मावले हजारांना कामी पडतात, तुम्ही तर 150 झाले. तुम्हाला भरायचे असेल युनियन मध्ये पैसे, युनियनच्या फायद्याने, माझ्या फायद्यासाठी नाही. कम से कम युनियनचा खर्च चालेल, त्याच्याने भाडा आहे सगळ्या. सरचे बराबर गेली. टाइम दिया 12 दिन का टाइम कुछ कम नहीं था. 12 दिन से ये लोग पीछे पड़ रहे इतने समझे. मेंबरशिप लो, मेंबर पागल तो नहीं है, किसी को पगार तो नहीं है. सब कुशन ने बोला एक्सपो ने आदमी ने बुक किया, फोटो देख के 4 दिन के बाद पैसा देने का बोला. 4 दिन बाद 4 दिन के अंदर बाई चांस उसने एक्सपो ने बुक किया मेरे को 2 दिन पहले तो कैंसिल कर देते सामने वाला. हाँ वो बात अपने नहीं. जब ऑर्डर बुक करते जब ऑर्डर बुक करेंगे ना उस टाइम एडवांस देना पड़ेगा. एक रिलेशन है, तुम्हारे रिलेशन जैसे वैसे टूटता. लकी का मुद्दा बराबर है कि अगर मैं किसी को एक्सपोजिंग पे बुलाता हूँ, बुलाते हैं मुझे कोई और 2 दिन में कैंसिल करते हैं तो 2 दिन पहले करते हैं तो आप एडवांस लीजिए. आपको आप उसके ऊपर भरोसा नहीं है तो आप एडवांस लीजिए. हमारे जो भरोसे के उनको मालूम है. असोसिएशन मध्ये आणि सगळ्यांनी याला सहयोग द्यावा एवढीच माझी विनंती आहे. नमस्कार भाई, ऐसा भूषण मैंने बोला है सभासद के लिए जरूर नहीं आते, मगर कोई भूल चुक के नहीं आया भी होगा उसको लेना जरूरी है. क्यों? बेचारा छात्र होगा, उसको मालूम नहीं होगा धरती से कभी बाहर होगा. जो आने वाले को उसको वेलकम करो. मनापुन करने का नहीं. क्यों? वो आना चाहता होगा मगर नहीं होगा अवेलेबल, शायद बाहर होगा. मनापुन नहीं करने का, मगर आकर के ले लो उसको. ये ठीक है.
मेंबरबद्दल निवडल्याबद्दल मला तुमचं धन्यवाद आहे अध्यक्ष साहेब. बाकीचे काही काय आहे मदत काय आहे वगैरे काय असेल किंवा तुम्हाला काय असं वाटत असेल तर आपण सहकार्य करू. सर का नाम तो मालूम नहीं, सर ने जो बोला इनके सर ने बोला जो वेलकम है मेंबर्स बनना चाहते हो सो अध्यक्ष जी को मैं रिक्वेस्ट करता हूँ जितना मेंबर आते आने भले आप चार्जेस जो भी डिसाइड करो कमिटी वो बराबर है आपका. एक लिमिट रहती है कि इतने दिन तक इतना फिर आगे वेलकम. और मैं तो बोलता हूँ ना फोटोग्राफर जो नहीं बना है ना आपका फ्रेंड नहीं बना उसको बोलो कि बनो. फायदा इधर भी है इधर भी है. तो रिक्वेस्ट करके जितना मेंबर ज्यादा बनोगे क्योंकि अभी कोई ग्रामीण साइड से जो बात किया तो उधर से तो कोई मेरे को नहीं लगता है कि आए होंगे बहुत फोटोग्राफर. तो जो फोटोग्राफर तो ज्यादा ही है जीवन में, आप सबको ज्यादा मालूम है. मैं तो रिक्वेस्ट करता हूँ जितना अपन बोलते हैं ना मजबूत होगा मेंबर ज्यादा रहेंगे तो इफेक्ट 40 जन से ज्यादा 400 जाते आएंगे तो सामने वाले को तो इफेक्ट पड़ेगा ना. और सब जो कमिटी मेंबर्स को जो गेस्ट फोटोग्राफर को जो सम्मान दिया उसके बदले मैं आप सबकी तरफ से और मेरी तरफ से आभार हूँ. सबको नमस्कार. एक ही बात आपको बतानी है, आपस में झगड़ा अपना मत करो. मैंने किया तुमने किया मैंने किया. फोटोग्राफर जो है एक दूसरे के काम में आने वाले हैं. सुख में दुख में कौन आएगा? फोटोग्राफर आएगा. सबके काम में आएगा. पहले अपना फोटोग्राफर आने वाला है, इसलिए आपस में झगड़ा मत करो. तुमको क्या लेना है क्या लेते हो आपस में रखो. झगड़ा मत करो. सुख दुख में अपना आदमी काम आने वाला है, बाद में अपने लोग काम आने वाले. यही मेरी इच्छा है. और भूषण ने जो कुछ भी किया है बहुत अच्छा किया है. हम इस बात को साबित मला या ठिकाणी खूप आनंद होत आहे या गोष्टीचा. या सतत 4 वर्षापासून आपण जी सुरुवात केली त्या सुरुवातीला आजच्या दिवशी ही तारीख सगळ्यांच्या मध्ये राहील. कारण या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने मेंबर झाले, एवढ्या मोठ्या संख्येने सभासद झाले आणि एवढा मोठा आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला. तर या गोष्टीचा आपल्या निवडणूक तालुका फोटोग्राफर एसोसिएशन मध्ये या गोष्टी नोंद आहे. 4 वर्षापूर्वी पण नेमकेच होते आणि त्यावेळी पण जी सुरुवात होती आणि आपण या कार्यक्रम कशा प्रकारे नियोजन केला पाहिजे, कशा प्रकारे आयोजन केला पाहिजे आणि त्याची नियमावली कशी राहील ही कमिटीला विश्वासात घेऊन अध्यक्षाला विश्वास घेऊन जी पण आहे नवीन त्याचा घेऊन ही आपण हा कार्यक्रम नियोजन तयार केला. याचा उद्देश असा होता की फक्त हा कमिटी पुरता फायदा नव्हता. हा सगळ्या फोटोग्राफरचा फायदा करायच्या हिशोबाने ही कमिटी तयार केली. याच्यामध्ये मी कोणी जे एवढे फोटोग्राफर आपल्या घोडे तालुक्यात यांनी याच्यामध्ये कुठलाही असा संकोच वगैरे कुठलाही की असं हे करू नये. याचं कारण असं आहे की जोपर्यंत एक युनिटी स्ट्रॉंग होत नाही, एक युनिटीने आपण जर स्ट्रॉंग करत नाही आणि एक युनिटी आपण पुढे जात नाही तर कुठल्या तरी युनिटीला काय अर्थ होत राहत नाही. जर आपल्यामध्ये पाठापोट असेल, आपल्यामध्ये दुर्विचार असेल तर ती युनिटी पुढे जाणार नाही. एकत्र याच्या एवढा मस्त कार्यक्रम चालू झाला आणि एवढा मोठा कार्यक्रम संपत आलाय छानपैकी आणि पुढे पण याच्यापेक्षा आणखी चांगला कसा होईल याच्यासाठी तुम्ही जर सोबत आले तरच हा शक्य होईल. तुम्ही जर सोबत नसाल तर हा कार्यक्रम शक्य होणार नाही. माझी एवढीच विनंती आहे की आज आपण एवढे अजून बरेच जण अजून आले नाही. जे आपण जेवढी मेंबर केल्या त्याच्यापेक्षा प्रत्येकाने मला फोन करून सांगितलेलं आहे की आज माझ्या या ठिकाणी प्रोग्राम आहे. मला कमीत कमी 20-25 जणांनी फोन करून सांगितलं मामा आम्हाला येता येणार नाही कारण माझ्या ऑर्डर आहे हे ते ही पोरे आहेत ती पोऱ्यात आपले सगळे फोटोग्राफर आहेत. पण धंदा व्यवसाय पहिला त्यांना प्राधान्य दिला. तुम्हाला आले का तर तुम्ही त्या व्यवसायाकडे पहिला लक्ष द्या. तुम्ही या वेळेला पण नेक्स्ट मिटिंगला तरी या. तुम्ही नेक्स्ट याला कार्यक्रमाला आहे. आता याच्या पुढे पण जे पण आपले कार्यक्रम राहतील
जर आपण सगळ्यांनी एकजुटीने त्या कार्यक्रमाला आले तर त्या कार्यक्रमाला किती मोठा शोभा येईल आणि तुमचं त्याच्यामध्ये योगदान असेल तर अजून त्याच्यापेक्षा मोठा चालायचा का तुमच्या सजेशननुसार आपण कार्यक्रम तर करू. पण तुम्ही जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत तो कार्यक्रम सक्सेस होणार नाही. पण याच्यानंतर तुम्ही सगळ्या फोटोग्राफरनी हा मनात करायचा म्हणजे डोक्यामध्ये हा विचार ठेवा की आपण ही संघटना त्यांची एकट्याची नाही, या 10 लोकांची नाही, ही संघटना आपल्या सगळ्यांची आहे. हा विचार डोक्यात ठेवून सगळ्या फोटोग्राफरनी काम करावं ही माझी विनंती आहे. बस एवढं बोलून माझ्या 2 शब्द. भिवंडी तालुका फोटोग्राफर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून वार्षिक सभा व ज्येष्ठ फोटोग्राफर सत्कार समारंभ आपण ठेवलेला आहे आणि तो चांगल्या रीतीने पार पडला आणि त्याचे अध्यक्ष भूषणजी तरे परत झालेले आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. उपाध्यक्ष श्री दीपकजी शेलार मामा यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. सेक्रेटरी श्री नागराज गाजोला यांचे सुद्धा सेक्रेटरी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. अजून सर्व पदाधिकारी ज्यांची नियुक्ती झालेली त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो त्यांचे. आणि इथे जमलेल्या सर्व फोटोग्राफर्सचे ज्यांनी उपस्थिती केली आणि जे मेंबर झालेले त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना सुद्धा धन्यवाद देतो इथे उपस्थित राहून. धन्यवाद. एक इम्पोर्टेंट अनाउंसमेंट ऐसी है जो LIC की जो बात चल रही थी, अभी यूनियन कमेटी मेंबर्स ने एक इम्पोर्टेंट वेरी वेरी इम्पोर्टेंट अनाउंसमेंट है जो अभी अभी फोटोग्राफर ये नहीं जो फोटोग्राफर नाम बोलिए मैं दिमाग में नहीं आ रहा है, तो उन्होंने बताया ना कि एक दूसरे के साथ फोटोग्राफर हुए सुख दुख में, तो एक इम्पोर्टेंट अनाउंसमेंट ऐसी है. हाँ सुधाकर भाई नाम बोलिए, सॉरी सुधाकर नाम. तो उन्होंने जो बात की कि सुख दुख के साथ ही हम एक दूसरे के भाई है, तो जो LIC की जो अपनी बात चल रही थी, आप कमेटी मेंबर में जो भी डिसाइड किया रहेगा आगे फिर उसके बारे में चर्चा होगी. लेकिन बॉम्बे में एक ऐसी संस्था चल रही रजिस्टर्ड है सहयोग फोटोग्राफर सोसाइटी. अभी मैं आपको दिखा रहा हूँ, अभी रिसेंटली एक फोटोग्राफर की ढेर की मेंबर आहे, बरोबर आहे. अभी मी कमिटी मेंबर नाही, मग मी याला बोलवतो. जर मोहिनी कंप्लेंट केली का आणि कमिटी मेंबर आहे पण नॉन मेंबरला बोलवतो बरोबर ना. त्याचं जे मुख्य आता यो मेंबरच नाही कारण आपल्या ग्रुपवर ना नॉन मेंबरला बोलवायची की नाही आपल्या ग्रुपवर एवढी टाकतात त्याला आणि पाहिजे एक पाहिजे व्हिडिओ करू पाहिजे. बघा जर एखादा सदस्य कमिटी मेंबर आहे आणि तो जर एकूणला नॉन मेंबरला बोलवतो आणि जर त्यावेळी कंप्लेंट केली मग त्याला काय करायचं. कारण आपल्या ग्रुपमध्ये ना मला शूटर पाहिजे रे, फोटोग्राफर पाहिजे रे, सिनेमॅटिक वाला पाहिजे का खूप टाकतात. पण अजून पण त्या लोकांनी कमी मेंबरशिप घेतली नाही. मग यांच्यासाठी काय करायचं. नियम नाही त्याच्यासाठी मला सांगायचं हेच कारण आहे त्याच्यासाठी हा नवीन ग्रुप फॉर्म करतोय आणि 150 जण जे आता आपली मेंबरशिप घेतले ते त्याच कारणासाठी घेतल्या. पहिले किती जण होते 187-83 होते, त्याच्यामध्ये कामातून फक्त 150 जण निघाली, बाकी 30 जण त्याच्यातून निघाली. जेव्हा आपल्याला ऑर्डर द्यायची आहे तर आपल्या ग्रुप मधून जेव्हा आपण नाही मिळत आहे तेव्हा आपण बाहेरच्यांना बोलू शकतो, याच्यात बंधन नाहीये. पण तो दर आहे ना तो आपल्याकडे तो फिक्स फॉलो करायला लागेल का. समजलं का तुम्ही कोणालाही बोलवा. तो मुंबईत 50,000 घेतो, आम्हाला त्याच्याशी लेनदेन नाही, आमचा इकडचा हा रेट आहे. तुम्ही मुंबईला जेव्हा ऑर्डर करायला जाता ना तेव्हा तुम्ही इकडचीच एक्सक्लुसिव्ह चार्ज घेता, तिकडचं तुम्हाला चार्जेस देतात का ते देतात का. तू जुना आहे म्हणजे आम्हाला पण घेऊ चला भेटत ना.
मग आपल्याकडचे दर त्यांना जमत नाही, बस त्यांना आपल्याकडचे जमत नाही. आणि ज्याला जमत असतील तो घे, त्याचे तो चार्जेस पेड करून त्याला. पण माझं पहिलं प्राधान्य असं आहे, आपण एवढं सगळं आटाटोप पटाटोप करतोय का काम आपल्या लोकांना पहिलं प्राधान्य द्या. कोणी वाट नका बघत बसू, मेन डेट येईल मग त्या तारखेला मी एक्सपोजिंग आहे, कारण एक्सपोजिंग रेट फिक्स राहणार आहे. तू आता घे की जवळ आल्यानंतर घे, ते रेट तुझे फिक्स होत राहणार आहे. तुम्ही जसा जसा कॉल आला तसं बुक करून ठेव. तुला 50% ऍडव्हान्स घे किंवा 15% जसं तुझ्या याच्यावर सगळ्यांची रिक्वेस्ट आल्यामुळे ते पण कसं तुमच्या सगळ्यांचे 5 दिवस ग्रेस पिरियड पकडतो नवीन मेंबरसाठी. आणि एक पॅनल्टी 200 रुपये लावली आपण लेट पेमेंट. आणि माझ्या मेंबर, तुम्ही पहिला मुद्दा नाही बघितला, माझ्या सदस्याचा आणि माझ्या कमिटी मेंबरशी गैरवर्तवणूक आणि अपमान. कारण 15 दिवस ते धावतात, मग त्यांच्या जर 15 दिवसात पण तुम्हाला तो मेसेज समजला नाही, मग एवढे तर कोणी अडाणी नाही. सब लोगों को बताया जा रहा है कि अभी जो मेंबरशिप लेंगे वो 500 रुपीज रहेगा. ना अगर आपको जमता है तो मेंबरशिप लीजिए. 5 दिवस इन्होंने सबने रिक्वेस्ट किया, कोई बोलो ना, 5 दिन से अभी इन्होंने 5 दिन के लिए रिक्वेस्ट किया, 5 दिन के लिए मैंने एक्सेप्ट किया. 500 रुपए रहेगा, अगर जिसको एक्सेप्टेबल है वो लेगा, नहीं लेगा हमको कुछ भी प्रॉब्लम नहीं. बस अगर तेरा कुछ कंप्लेंट आ गया तो फिर तू जाने और अध्यक्ष साहब जाने, बस बाकी कुछ नहीं बोल सकता मैं. किसकी लेने की इच्छा रहेगी, किसी नहीं लेने की इच्छा रहेगी, आपण थोडी ना जबरदस्ती. आज जे लोकांनी घ्यायचं असेल ते घेऊ शकता ना. बिंदास 300 उद्या फोन केला त्यांनी 500 रुपये पेड कर. अहो वारंवार तेच ते त्यांनी पण समजलं, मी समजवलं का मध्ये एकच ग्रुप आहे. बाबा एक गोष्ट सांगतो, मी भूषण तरे आउटलुक फोटो स्टुडिओ, मला 10 तारखेला एक्सपोजर फोटोग्राफर व्हिडिओग्राफर पाहिजे. एवढा मेसेज आला, 150 जणांपैकी जे बहुतेक फ्री आहे मी, आता मी येतो. आता ही तर चर्चा, कारण त्या ग्रुप मध्ये ना बिना कामाचे जाम मेंबर होते, आता ते निघून गेले. आता तुम्ही जर केले तर मेंबरशिप 150 झालं आपल्याकडे. किती? 150. अजून किती होतात मला माहिती नाही. हो मी त्याला सांगितलं भाई बस, मला एवढी उमेद पण नव्हती, तर 150 मेंबर आपल्या याच्यात रजिस्टर होते. भरपूर आहे. ज्याला म्हणून काय तुम्हाला वाटतं मी कोणाकडे रिक्वेस्ट करावी मेंबर हो, काय वाटतं तुम्हाला? आता माझ्या जागेवर तुम्ही पुढचे अध्यक्ष, तुम्हाला काय वाटतं? रिक्वेस्ट करावी मी? रिक्षेवाले सांगायला येतात का? नाही. रिक्षेवाले मी आणि माझी मेंबरशिप घे, ते अध्यक्ष जात नाही त्यांच्याकडे. मी कोणाला रिक्वेस्ट करणार नाही, पण नियम तोडला माझ्या कमिटी आणि सभासदाचा जर केला तर ती पण त्यांनी तयारी कशी ठेवायची. नाही घेणारच पाहिजे, गरजच नाही आपल्याला, गरजच नाही. 5 दिवसाचा टाइम दिला नाहीच गरज. 5 दिवसाचा टाइम देना जाम कैसा तो रामा क्या लगता है, एक बार बोला, 2 बार बोला, 10-12 दिन से बोल रहे, फिर भी 5 दिन के बाद तुमको कार्य नहीं समझ में आता है, तो क्या बोलना चाहिए उसमें? तू क्या राय देगा इसमें? मैं गलत हूँ? 12 दिन से सबने देखा, मैसेज पढ़ा, हुआ. अभी और भी लगता है तुमको कि अध्यक्ष ने आके रिक्वेस्ट करना चाहिए, तो मैं नहीं कर सकता. आणि मेरी तरफ से मेरा एक भी कमेटी का सभासद बोलेगा दादा रिक्वेस्ट करो तो मैं करूंगा. चलो आमचं म्हणणं आहे 5 दिवसानंतर तुम्ही म्हणजे रिक्वेस्ट करा. काय वाटतं तुम्हाला? बाहेरच्याला मेंबरशिप द्यायची का? तुमच्या मला तर कंप्लेंट देऊन मला तेच करत राहायचं. 5 दिवसात ठाण्याचा वाचताना आपली मेंबरशिप देऊ शकतो का? बाहेरचा तालुका आता भिवंडी सोडा, आपण मुरबाड बोलला, ठाण्याचे बोलवतो किंवा शापूर तालुक्याचे बोलवतो, त्यांना आपण मेंबरशिप देऊ शकतो.
भिवंडीच्या डबल अलाउन्स करा. भिवंडी जे भिवंडी राहतात डोंबिवलीला काम करतात भिवंडी ते ठीक आहे, आम्ही ओळखतो त्यांना. भिवंडीमध्ये काम करतात. माझ्याकडे येतात पोरं म्हणून मी विचारलं बरं. माझ्याकडे पोरं येतात भिवंडीत कंटिन्यू काम करायला. त्यांना एकदम इमानदारी कंप्लेंट न जाईल असं काम करायला. फक्त ते भिवंडीत काम नाही करत, ते फक्त माझ्यासाठी काम करायला येतात. असं आठवत नाही की अशी सभा पहिले कधी झाली होती, पण ती एक सभा होती की त्याच्यानंतर सगळ्यांनी पैसे भरले आणि सगळ्यांनी मागे निघून गेले. माझं तरी म्हणणं असं आहे, ह्यावेळी जसे जमलेत ना, ही कायमस्वरूपी युनिटी आहे ना, एकत्र दाखवा तुम्ही. अध्यक्षांना आहे ना, आपल्याला म्हणजे अध्यक्षांना त्यांच्यासाठी काम नाही करायचं आहे. तुम्ही एकत्र असाल तेव्हा ते कंप्लेंट नाही करू शकत की तुम्ही एकत्र नाही गेले. काही करून प्रत्येक वेळेस ही एकत्र तुमची तुम्ही आहे ना युनिटी दाखवा. आणि काही मी तरी अपेक्षा करेन की पुढच्या महिन्यामध्ये 19 तारखेला जागतिक चित्रकार दिन असतो. माझ्या अपेक्षेनुसार आहे ना, परत एक असा काहीतरी मेळावा व्हावा प्रत्येक मोस्ट ऑफ तरी सगळ्यांनी सभासदांनी यावं. आज कोणाला काही कामं असतील, पण 19 ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा की त्या तारखेला ना सगळ्यांनी जमलेच पाहिजे. आणि सगळे इथून निघून गेल्यानंतर आहे ना, विसरू नका की काय झालं काय नाही झालं. प्रत्येकाने एक निर्णय घ्या. आपल्याला आहे ना, आपल्या असोसिएशनला, आपल्या अध्यक्षांना, आपल्या उपाध्यक्षांना यांना आपण सपोर्ट करायचा आहे. तेव्हा ते आपली ही युनियन आपल्यासाठी चालू शकते. 19 तारखेला रक्षाबंधन आहे असा आवाज येतो मागच्या. ठेवतात ना, तो एक्झिबिशनची डिमांड मी केली भिवंडीमध्ये. त्यांच्या या वेळेच्या कार्यक्रमाला कोणी आपलं सभासद जाणार नाही. का माहितीये का? मी मागणी केली आहे, आम्हाला भिवंडीत का कार्यक्रम नाहीये. तुम्ही ठाण्यात देता, युनियनला, मुलुंडला देता, कल्याणला देता, डोंबिवलीला देता. भिवंडीने काय वाईट केलं तुमचं? तुमचे सभासद नसतात. त्यांची कंप्लेंट काय माहिती का? भिवंडीचे सभासद नसतात आणि भिवंडीवाले काही खरीदारी करत नाही. काय यावेळेस मी बोललोय तुला इकडे यायचंय, आम्ही येणार. मॅसेज टाकायचा, कोलो आम्ही तिकडे येणार नाही. तुम्हाला काय वाटतं माझ्या याच्याबद्दल? युनिटी दाखवा. त्या गरज कोणाला आहे? तो कुठे यायला पाहिजे? भिवंडी कशी आपली ती दाखवा. दादा बरोबर का? मी त्याला फोन करून सांगितलंय, आमचा भिवंडीचा एकही सभासद तुझ्याकडे येणार नाही. तुला ठेवायचा कार्यक्रम जसा तू ठाण्याला ठेवतो, मुंबईला ठेवतो, कल्याणला ठेवतो, डोंबिवलीला ठेवतो, पण भिवंडी कधीच त्यांच्या रेकॉर्डला नाही. तुम्ही कधी भिवंडीचा अभ्यास केलाय? भिवंडीमध्ये किती जण येतात? भिवंडीमध्ये वाडा येतो का नाही येतो? वाड्याचे येतात ना, आपल्याकडे येतात, वसईचे. मग आपल्याला का नाही भेटत कुठले कार्यक्रम? ही मॅच्युरिटी त्यांना दिसेल ना, तो झक मारून आपल्याकडे येतो. चला धन्यवाद. प्रथमतः इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचे तसं मान्यवरांचे मी खूप धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन युनियनचा आणि तसंच आमचा मान सन्मान वाढवला. प्रथमतः कार्यक्रम करण्याचा उद्दिष्ट एकच आहे की आम्ही सर्वजण एकत्र आहोत आणि आलोय हे दर्शवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. हा कार्यक्रम फक्त जस्ट एक सभा नव्हती, ही याबद्दल या दुनियेला दाखवण्यासाठी होती की आमची ताकद खूप आहे. कार्यक्रम करण्यामागचा एकच हेतू आहे का फोटोग्राफर बंधूंनी एकत्र यावे, जो गमावलेला मान सन्मान आहे तो त्यांना परत मिळावा आणि समाजामध्ये त्यांना जो मान सन्मान कमी दिला जातो तो त्यांना त्यांचा वाढून भेटावा आणि त्यांच्यावरती होत असलेले अन्याय जसे की त्यांचे पैसे आणून देणे, त्यांचा कामाचा त्यांना मोबदला न देणे, याच्याबद्दल आम्ही ही युनियन स्थापन केलेली आहे. जेणेकरून आमच्या कुठल्याही फोटोग्राफर बंधूचे कुठेही आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊ नये या संदर्भात आम्ही ही युनियन स्थापन केलेली आहे. आणि या युनियनची सभा पाहता किंवा सभासदांची नोंदणी पाहता मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
त्याच्याबद्दल मी मनापासून सर्वांचे धन्यवाद बोलू इच्छितो. माझा फोटोग्राफर बंधू हा सुरुवातीपासूनच खूप मेहनती आहे, परंतु लोकांनी त्याला फक्त फोटोग्राफर एवढीच मर्यादा त्याची ठेवली. आम्ही एक कलाकार आहोत याची जागा आम्हाला आजपर्यंत कधी मिळाली नाही. या कार्यक्रमाद्वारे आम्ही सांगू इच्छितो की फोटोग्राफर हा सर्व काही तुमच्या ज्या मेमरीज आहे हे देण्याचं काम करतो. त्याला योग्य तो स्थान तुम्ही दिला पाहिजे, त्याचा मोबदला त्याला दिला पाहिजे. जर त्यांनी तो तशा प्रकारचा नाही दिला तर त्याच्या बाबतीत आमची युनियन स्ट्रिक्टली ॲक्शन देईल व त्याचा त्याला मोबदला मिळवून देईल. आम्ही कुठल्याही युनियन सभासदावरती अन्याय होऊ देणार नाही. यापुढे नियम खूप काही आहेत पण ते आमच्या सभासदांसाठी लागू होतात. त्यांनी प्रत्येक दरवर्षीच्या कार्यक्रमाला हजेरी राहणे, युनियन किंवा सभासद कुठे पुढे जातील याबाबतचं मार्गदर्शन करणे किंवा कुठेही कार्यक्रम असल्यास त्याला सहयोग करणे एवढीच अपेक्षा बाळगतो त्यांच्याकडे. या सभेला अंदाजे 150च्याहून जास्त सभासद उपस्थित होते आणि त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी आमच्यावर भरोसा ठेवून एवढ्या फक्त जबाबदारी आमच्यावरती सोपवली. त्यास आम्ही खूप 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 धन्यवाद करतो त्यांचा. या कार्यक्रमाची अशी माहिती देणार की बऱ्याच वर्षापासून एवढे फोटोग्राफर मागे पडलेले आहेत. त्यांना कशा प्रकारे त्या एका प्लॅटफॉर्मवर आणायचा प्रयत्न हा आम्ही बसून काही विचार करून काही गोष्टीचा विचार करून जवळजवळ आज 15 दिवस झाले आम्ही हा प्रयत्न आणि आज हा प्रयत्न या दिवशी सक्सेस झाला तर त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. कारण हे फोटोग्राफर एका लाईनीमध्ये एका प्लॅटफॉर्मवर आणले आणि या आणण्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे ही आमची जी कमिटी आहे जे कमिटीमध्ये सदस्य त्यांनी काम केलं आणि बऱ्याच प्रकारे मेहनत केली. आज अशा या कार्यक्रमामध्ये पण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जी काही योगदान वगैरे दिलं कामाची पद्धत जी असते ती केली त्याबद्दल मला या कमिटीचा आणि ज्या नवीन कमिटी झाल्या त्याच्याबद्दल धन्यवाद. उच्चल जलधि तरंग तव शुभ नाम